श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज वार गुरुवार, आज दुर्गाष्टमी आहे, श्रीरामनवमी आहे. आज आपल्याला गुरुवारची विशेष अशी एक सेवा करायची आहे की जी सेवा केल्यानंतर आपल्या जीवनातील सर्व संकटे, सर्व दुःख ही संपणार आहेत. तर ही सेवा कोणती आहे? तर आपल्याला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं आजपासून आपल्याला पठण करायचं आहे. 14वा अध्याय का वाचायचा? तर गुरु आपलं सर्व संकटापासून रक्षण करतात. जर भक्त जर संकटात असेल तर दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज गुरु भक्तांच्या संकटाला धावून येतात. कारण गुरु जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, नोकरीच्या संदर्भातील अडचणी असतील, तर त्या गुरुचं पाठबळ असल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या ह्या संपुष्टात येणार आहेत. आणि म्हणूनच आपल्याला रोजच्या नित्यसेवेमध्ये 14व्या अध्यायाचं पठण करणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. 18व्या अध्यायाचं पठण का करायचं? तर 18व्या अध्यायाचं पठण म्हणजेच महाराज आपल्याला अनेक संकटात आपल्या आयुष्याचं रक्षण जे आहे, आपण अनेक संकटामध्ये असेल तर आपल्याला महाराज संरक्षण कवच देतात. आणि म्हणून आपल्याला 18व्या अध्यायाचं पठण करणं गरजेचं आहे. तसंच धनप्राप्तीसाठी सुद्धा या 18व्या अध्यायाचं आपण पठण करू शकतो. आपली आर्थिक अडचण असेल, आपण आर्थिक अडचणी आपली खालावली असेल तरीसुद्धा आपण संकल्प करून ही सेवा करू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला जसं आपण स्वामीचरित्र सारामृतातील रोज आपण 3 अध्याय पठण करतो नित्यसेवेमध्ये, तसंच आपण रोजच्या नित्यसेवेमध्ये 14वा आणि 18व्या अध्यायाचं पठण आपण आवश्यक या नित्यसेवेमध्ये जरूर ठेवा. याचं पठण केल्यानंतर आपल्या आयुष्यामधील आर्थिक अडचणी, नोकरीबाबत समस्या ज्या आहेत त्या समस्यातून आपल्याला खरंच महाराज आपल्याला बाहेर काढतील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर मला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.